संत्रा आंबिया बहार व्यवस्थापन। नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपल्या आवडत्या शेती आणि शेतकरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे। आज आपण बघूया संत्रा आंबिया बहाराचे संपूर्ण व्यवस्थापन। माहिती आवडल्यास कृपया लाईक करा, शेअर करा व तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा। शक्य तेवढ्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन। तसेच संत्रा नवीन बाग लागवड व संत्रा मृग बहार व्यवस्थापनाविषयी जाणून घ्यायचे असल्यास या दोन्ही व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, ते पण व्हिडिओ नक्की बघा। संत्र्याचा आंबिया बहार म्हणजे नैसर्गिकरित्या येणारा बहार। आंबिया बहार व्यवस्थित यावा यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे बागेला योग्य आणि पुरेसा ताण देणे। योग्य ताण बसला तरच फूट एकसारखी आणि एकाच वेळी येते आणि हे फार महत्त्वाचे असते। संत्र्याची झाडे हिवाळ्याच्या कडक थंडीत विश्रांती घेतात आणि या विश्रांतीच्या काळात झाडामध्ये जी साखर तयार होते ती 6 ते 9 महिन्याच्या ज्या फांद्या असतात त्यामध्ये साठवली जाते। याच साठवलेल्या साखरेचे रूपांतर पुढे बागेचा ताण सोडल्यावर फुटीमध्ये रूपांतरित होते। आंबिया बहार व्यवस्थित आणि चांगला यावा यासाठी काही गोष्टी काळजीपूर्वक आणि वेळेत करणे गरजेचे आहे। जसे आधीच्या बहाराची फळे जास्तीत जास्त 15 नोव्हेंबरपर्यंत तोडावीच। बऱ्याचदा मार्केट रेटच्या चढ उतारामुळे शेतकरी चांगले भाव मिळवण्यासाठी बागेवर जास्त दिवस फळे ठेवतात, ज्यामुळे बागेला पुढे मिळणाऱ्या विश्रांतीचा काळ कमी होत जातो। फळांची तोड झाल्यावर शक्य तेवढ्या लवकर झाडावर फवारणी घ्यावी। त्याकरिता कॉपर ऑक्झिक्लोराइड 2 ते 2.5 ग्राम प्रति लिटर व 20% क्लोरोफॉरिफॉस 2 ते 2.5 मिलीची फवारणी घ्यावी। सोबत 126105 ग्राम प्रति लिटर व चिलेटेड सूक्ष्म अन्नद्रव्य 1 ग्राम प्रति लिटरची फवारणी घ्यावी। सूक्ष्म अन्नद्रव्य लिक्विड स्वरूपातील असल्यास 3 मिली प्रति लिटर घ्यावी। सोबत सिलिकॉन स्टिकरचा वापर करावा। ही फवारणी घेतल्याने फळ तोडल्यानंतर बागेला बसलेला शॉक तसेच फळ तोडणीने झालेल्या जखमा न चिघळता फांद्या सुकत नाही। त्यानंतर झाडाची सल काढावी। सल काढून झाल्यानंतर झाडाच्या खोडाला बोर्डो पेस्ट लावावी। स्प्रिंकलरने ओलीत करणार असाल तर बोर्डो पेस्ट 3ऱ्या पाण्यानंतर लावावी, जेणेकरून लावलेली पेस्ट पाण्याने धुवून जाणार नाही। बागेला ताण देणे म्हणजे बागेचे पाणी बंद करणे। ताण देताना बागेचे हळूहळू पाणी बंद करावे। भारी जमिनीमध्ये 2 ते 2.5 महिने, मध्यम जमिनीमध्ये 1.5 ते 2 महिने व हलक्या जमिनीमध्ये 1 ते 1.5 महिन्याचा ताण पुरेसा होतो। झाडाला योग्य ताण बसावा म्हणून बागेवर 05234 7 ते 8 ग्राम अधिक 2 ग्राम बोरॉनची प्रति लिटरची फवारणी घ्यावी। बाग ताणावर सोडल्यानंतर प्रति झाड 50 किलो शेणखत व 7 ते 8 किलो निंबोळी पेंड द्यावी व आडवी उभी वखरण करून घ्यावी। रोटावेटरचा वापर करीत असल्यास वजनाने हलके व छोट्या आकाराचे रोटावेटर वापरावे। जड रोटावेटरने झाडांच्या मुळ्या तुटतात व नंतर झाडांच्या फांद्यावर सुकवा येते। भारी जमिनीत बाग लवकर ताण घेत नाही, त्यासाठी दोन्ही ओळीतून नांगराने उभ्या आडवे चर फाडावे, त्यामुळे तंतुमुळे तुटतात व झाड लवकर ताण घेते। बऱ्याचदा भारी जमिनीत झाडांना ताण बसत नसल्याने वाढ नियंत्रकाचा म्हणजे जसे लिओसिन, कल्टार, जिका अशा गोष्टींचा वापर केला जातो। वाढ नियंत्रकांचा वापर करायचा असल्यास तज्ज्ञांच्या सल्ल्याने करावा, कारण वाढ नियंत्रकांच्या चुकीच्या वापरामुळे बऱ्याचदा झाडावर दुष्परिणाम होतात। झाडाची सल वाढते, झाडावर सुकवा येतो। बाग ताणावर सोडल्यावर आधीची जुनी फळे तोडून घ्यावी। बाग ताणावर सोडल्यानंतर झाडाची पाने हळूहळू चिमतात व ताण चांगला बसल्यावर पाने गळायला सुरुवात होते। 15 ते 20% पानगळ झाल्यावर चांगला ताण बसला असे समजावे। यानंतर बागेचा ताण सोडायचा असतो। जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात बागेला हलकं पाणी द्यावे, म्हणजे हलकं ओलीत करावे। पाणी द्यायच्या आधी प्रति झाड 600 ग्राम नत्र, 500 ग्राम स्फुरद व 500 ग्राम पोटॅश द्यावे। यासाठी 600 ग्राम युरिया किंवा 600 ग्राम अमोनियम सल्फेट सोबत 2.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट किंवा 1.5 किलो DAP द्यावे व सोबत 500 ग्राम म्युरेट ऑफ पोटॅश किंवा सल्फेट ऑफ पोटॅश द्यावे। सोबत 200 ग्राम बोरॅक्स, 200 ग्राम झिंक सल्फेट व 200 ग्राम फेरस सल्फेट किंवा महाराष्ट्र ग्रेड नंबर 2 मिक्स मायक्रोन्यूट्रंट 500 ग्राम प्रति झाड द्यावे। पहिल्या ओलितानंतर 5 ते 6 दिवसांनी दुसरे मध्यम स्वरूपाचे ओलीत करावे। दुसऱ्या ओलितानंतर 6 ते 7 दिवसांनी बागेला भरपूर पाणी द्यावे। तिसरे पाणी द्यायच्या आधी फूट चांगली निघावी व ती निकोप राहावी यासाठी फवारणी घ्यावी। त्यासाठी प्रोफेनोफॉस प्लस सायपर 2 मिली प्रति लिटर हे कीटकनाशक तसेच कार्बेंडिझम म्हणजेच 22T 1.5 ग्राम किंवा कार्बेंडिझम प्लस मँकोझेब 2.5 ग्राम प्रति लिटर या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी। सोबत 126105 ग्राम प्रति लिटर तसेच 1 ग्राम प्रति लिटर झिंक ETDA घ्यावे। सोबत सिलिकॉन स्टिकरचा वापर करावा। बाग
पूर्णपणे फुटल्यानंतर म्हणजे 80 ते 90% फुलपाकळी गळाल्यानंतर, तसेच नवीन फुटीवर येणाऱ्या सायट्रसिला व थ्रिप्स म्हणजेच फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्राइड 70%, 8 ग्राम प्रति 20 लिटरसाठी किंवा थायमेथॅक्झॅम 1 ग्राम प्रति लिटर किंवा अर्धा ग्राम डायनाटिफ्रॉम अधिक फिप्रोनिल 5% 1 मिली प्रति लिटरची फवारणी घ्यावी. सोबत हेक्झॅगोनोझोल प्लस कॅप्टन किंवा हेक्झॅगोनोल प्लस झायनेब 2 ग्राम प्रति लिटर या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. सोबत 05234 5 ग्राम प्रति लिटर व बोरॉन 2 ग्राम प्रति लिटर घ्यावे. सोबत सिलिकॉन स्टिकर वापरावा. या फवारणीमुळे सायट्रसिला तसेच फुलकिड्यांचे पूर्णपणे नियंत्रण होते, तसेच सेटिंग चांगली होते. संत्र्याची फळे वाटाण्याच्या आकाराचे झाल्यानंतर प्रति झाड 600 ग्राम युरिया किंवा 600 ग्राम अमोनियम सल्फेट द्यावा. सोबत 100 ग्राम सल्फर मिसळून द्यावे. संत्र्याच्या झाडावर 10,000 पासून तर 1.5 लाखापर्यंत फुले लागतात, पण त्यातील 3 ते 4% फळे शेवटपर्यंत टिकतात. झाडाच्या ताकदीनुसार फळे टिकतात, तसेच टिकलेले फळे पण विविध कारणाने गळतात. सेटिंग झाल्यावर थोडीफार गळ होतच असते, पण फळगळ जास्त असल्यास एनए म्हणजे नॅप्थॅलिक ॲसिडिक ॲसिड म्हणजेच प्लॅनोफिक्स 5 मिली 15 लिटरसाठी किंवा जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्राम प्रति 100 लिटरसाठी अधिक 6BA म्हणजे 6 बेन्झिन ॲडेनाईन 1.5 ग्राम प्रति 100 लिटरसाठी फवारणी घ्यावी. सोबत थायफेनेट मिथिल 1.5 ग्राम या बुरशीनाशकाची फवारणी घ्यावी. त्यासोबतच 05234 5 ग्राम प्रति लिटर व बोरॉन 2 ग्राम प्रति लिटर घ्यावे. या फवारणीने प्रीब्लूम अवस्थेतील म्हणजे सेटिंगच्या नंतर काळातली जी गळ होती ती फळगळ थांबते. संत्र्याचे एक फळ शेवटपर्यंत पोसायला कमीत कमी 100 ते 150 पाने लागतात. तसेच उन्हाळ्यात 8 ते 10 वर्षाच्या वरील झाडाला रोज 100 ते 150 लिटर पाण्याची गरज असते. त्यासाठी उन्हाळ्यात बागेला पाणी कमी पडू देऊ नये, योग्य पद्धतीने पाणी व्यवस्थापन करावे. बागेत निघालेल्या तणावर तणनाशक न फवारता ग्रास कटरचा वापर करावा. बागेतील निघालेल्या तणामुळे उन्हाळ्यात जमिनीतील पाण्याची वाफ होत नाही. तण हे मल्चिंगसारखं काम करतं. बागेमध्ये काही झाडे डिंक्या रोगाने जर ग्रस्त असतील तर त्या झाडावर मेटालॅक्झिल 35% किंवा फॉसिटिल AL ची फवारणी घ्यावी. पावसाळ्यात जुलैच्या शेवटी ट्रायकोडर्मा अधिक सुडोमोना आणि मायक्रोडाची अळवणी घ्यावी म्हणजे ड्रेंचिंग करावी. यामुळे जमिनीतील फायटोप्तरावर नियंत्रण मिळते. पावसाळ्यात बागेत पाणी साचू देऊ नये, त्यासाठी उताराच्या दिशेने दांड फाडून घ्यावे, जेणेकरून बागेत पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होईल व जास्तीचे पाणी बागेच्या बाहेर निघून जाईल. पावसाळ्यात पावसाचा मोठा खंड पडत असल्यास बागेला ओलीत करावे. जून जुलैमध्ये पहिला पाऊस पडल्यानंतर संत्र्याची फळे तडकायला लागतात. त्यासाठी 13-0-45 4 ग्राम प्रति लिटर अधिक कॅल्शियम नायट्रेट 4 ग्राम प्रति लिटर व 2 ग्राम प्रति लिटर बोरॉनची फवारणी घ्यावी. तसेच ड्रीप इरिगेशनची सोय असल्यास 10 किलो पोटॅशियम नायट्रेट म्हणजेच 13-0-45 अधिक 10 किलो कॅल्शियम नायट्रेट 2 ते 3दा विभागून 2-2 दिवसाच्या अंतराने ड्रीपमधून सोडावे. ड्रीप नसेल तर 13-0-45 व कॅल्शियम नायट्रेटची अळवणी करावी. यामुळे फळे फाटत नाही, तसेच फळांचा आकार व चमक वाढते. पावसाळ्यानंतर ते फळ काढणीपर्यंत विविध कारणाने फळांची गळ होते व आर्थिक नुकसान होते. फळगळीची विविध कारणे असतात, जसे बुरशीजन्य रोग जसे फायटोप्तोरा म्हणजेच फळसड किंवा फळकूज, डिप्लोडिया, तसेच कॉलिट्रेटिकम व अल्टरनेरिया यासारखे बुरशीजन्य रोग बागेला ग्रासतात, ज्याला आपण देठसुकी वगैरे इत्यादी म्हणतो. तसेच बागेवर येणाऱ्या किडींमुळे फळे गळतात, जसे सायट्रसिलामुळे होणारा ग्रीनिंग इफेक्ट, लाल कोळीमुळे पडणारी काळी संत्री, फळमाशी व रस शोषणाऱ्या पतंगामुळे होणारी फळगळ, बुरशीजन्य रोगामुळे होणाऱ्या गळीसाठी मेटालॅक्झिल 35% किंवा फॉसिटिल AL किंवा थायफेनेट मिथिल, कॉपर हायड्रॉक्साईड किंवा कॅप्टन इत्यादी बुरशीनाशकाची आलटून पालटून फवारण्या घ्याव्या. व सोबत सायट्रसिलाच्या बंदोबस्तासाठी इमॅडाक्लोप्राइड 70% किंवा थायमेथॅक्झॅम किंवा डायनाटिफ्युरॉन यासारख्या कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. लाल कोळीसाठी इथिऑन किंवा ॲबॅमॅक्टिन यासारख्या कोळीनाशकाची फवारणी घ्यावी. फळांची गळ थांबवण्यासाठी तसेच फळांचा आकार वाढवण्यासाठी जिब्रेलिक ॲसिड 1.5 ग्राम प्रति लिटर 100 लिटरसाठी, तसेच 6BA 1.5 ग्राम प्रति लिटर 100 लिटरसाठी फवारावे. सोबत 05234 5 ग्राम अधिक बोरॉन 2 ग्राम प्रति लिटरची फवारणी घ्यावी. दुसऱ्या एखाद्या फवारणीमध्ये कॅल्शियम नायट्रेट अधिक 13-0-45 अधिक बोरॉन फवारावे. फळमाशीच्या नियंत्रणासाठी कामगंध सापळे प्रति 10 झाडाला 1 याप्रमाणे बागेत लावावे. तसेच चिकट सापळ्यांचा वापर करावा. रस शोषणाऱ्या पतंगाच्या नियंत्रणासाठी प्रकाश सापळे म्हणजेच लाईट ट्रॅपचा वापर करावा.
तसेच संध्याकाळच्या वेळेस कुटार जाळून त्यावर कडुलिंबाचा पाला व हिरवे गवत टाकून धूर करावा. बागेत आणि बागेच्या आसपास वाढणाऱ्या वासनवेल, गुळवेली सारख्या वेली काढून टाकाव्यात. शेतकरी बंधूंनो, माहिती आवडल्यास कृपया लाईक करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा व चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईबचे बटन दाबायला विसरू नका. भेटूयात पुढल्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.